हॅलो ट्रेडर्स, स्टॉक सत्व या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतोय. आजचा जो हा व्हिडिओ आहे तो बेसिकली बिगिनरसाठी आहे की समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात किंवा इंट्राडे ट्रेडिंग करतात तर तुम्ही कॅन्डलस्टिक यूज करताना मार्केटमध्ये कुठल्या वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये त्याचा वापर केला पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग केली पाहिजे. तर या बेसिक या एका कन्सेप्टवर हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते आपण बघणार आहोत की कसं यूज करायचं आहे. ठीक आहे, तर सर्वप्रथम कॅन्डल्सचा टाईम फ्रेम बघण्या अगोदर पहिला कॅन्डल्स कशी बनते, तिचे 4 कंपोनंट्स कुठले आहेत ते सर्वप्रथम तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्यानंतर मग आपण टाईम फ्रेमकडे येऊया. ठीक आहे, सपोज मी एक हा निफ्टीचा चार्ट आहे सर्वप्रथम आणि हा निफ्टीचा डेलीचा चार्ट आहे. म्हणजे ही जी एक कॅन्डल आहे ना, ही एका दिवसाची एक कॅन्डल आहे. जसं पकडा मी इकडे या कॅन्डलवर, रेड कॅन्डलवर जर मी क्लिक केलं तर तिकडे डेट येते तुम्हाला 20 डिसेंबर 2023. तर या डेटला ही रेड कॅन्डल बनलेली. ठीक आहे, आणि इकडे जर बघितलं तर 21 डिसेंबर 2023. म्हणजे एक कॅन्डल, ह्या एक कॅन्डलमध्ये जे पण घडामोडी झाल्या त्या कॅन्डलवरून त्या बेरिश किंवा बुलिश, म्हणजे रेड कॅन्डल आहे ही आहे बेरिश कॅन्डल म्हणजे जिकडे सेलिंग आली, आणि ग्रीन कॅन्डल आहे जिकडे आहे बाईंग म्हणजे बुलिश कॅन्डल आहे तर तिकडे आली बाईंग. तर त्या एका दिवसामध्ये ज्या पण घडामोडी झाल्या त्या बेसिसवर ह्या कॅन्डल बनलेल्या आहेत. तर याचे टाईम फ्रेम कुठले टाईम फ्रेम आहेत, तर टाईम फ्रेम आहे 5 मिनिट टाईम फ्रेम आहे. म्हणजे पकडा की ही एक कॅन्डल आहे, ही 5 मिनिटाची आहे. म्हणजे प्रत्येक 5 मिनिटाच्या कॅन्डलची मिळून हा एक पूर्ण दिवस गेला. समजा 10 मिनिटाचं केलं आपण तर 10 मिनिटामध्ये बघा मार्केट इकडे चालू झाला, 9 वाजून 9:15 चालू झाला आणि इकडे 3:30 संपला. ठीक आहे, त्याच्यानंतर 15 मिनिटाची कॅन्डल. ठीक आहे, तर 15 मिनिटाची ही एक कॅन्डल ही आहे 15 मिनिटाची. तर पहिला तर मी डेली आणतो आणि तुम्हाला एक कॅन्डलची कन्सेप्ट समजवतो. तर मी एक कॅन्डल काढतो, पकडा की ही अशी एक कॅन्डल आहे. ठीक आहे, ही अशी एक रेड कॅन्डल आहे आणि एक अशी डायग्राम थोडासा ॲडजस्ट करा, ही आहे ग्रीन कॅन्डल. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण ग्रीन कॅन्डल बघूया आणि मग रेड कॅन्डल बघूया. शेअरचा कंपनी एक्झाम्पल घेण्यासाठी कंपनीचं XYZ कंपनी तुम्ही एक्झाम्पल म्हणून घेऊ शकता. कन्सेप्ट आणि त्याची लॉजिक काय आहे ते समजणं इम्पॉर्टंट आहे. तर ही ग्रीन कॅन्डल का बनली आणि ही रेड कॅन्डल का बनली हे बघायचं आपल्याला. तर सपोज एक एक्झाम्पल घेऊया की एक शेअरची प्राईस 100 रुपीजला ओपन झाली. मी इकडे टाईप पण करतो, 1 सेकंड. ही इकडे 100 रुपीजला ओपन झाली. ठीक आहे, तर मी इकडे टाकेल ओपन प्राईस 100ला ओपन झाली. ठीक आहे, 100ला ओपन झाली. कुठे? इकडे, इकडे. ठीक आहे, ही ओपन झाली. ठीक आहे, ही ओपन झाली 100ला. त्याच्यानंतर त्या दिवसामध्ये सपोज ती लोला आली. लो कितीला आली? 95. एक्झाम्पल घेऊया, ती लोला आली इकडे 95. लो आली 95. ठीक आहे, त्याच्यानंतर तिने हाय मारला 125. हाय, त्या शेअरची प्राईस हाय गेली 125. ठीक आहे, म्हणजे बाईंग आली म्हणून प्राईस वाढली. ठीक आहे, आणि क्लोज होता क्लोज झाली ती 120 रुपीजला क्लोज झाली प्राईस त्या एका पर्टिक्युलर शेअरची. एक्झाम्पल कुठला पण घ्या, रिलायन्स असू द्या, टाटा असू द्या, ते प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम आहे इकडे कन्सेप्ट समजणं. तर हे 4 कंपोनंट्स, कुठले 4 कंपोनंट्स? ठीक आहे, 1 सेकंड. इकडे मी क्लोज नाही लिहिलेलं आहे, 120 क्लोज. ठीक आहे, 120 क्लोज हे नव्हतं लिहिलं मी. ठीक आहे, तर कन्सेप्ट काय आहे, तर लो, ओपन, क्लोज आणि हाय. सपोज ओपन झाली 100 रुपीजला, प्राईस गेली 125, 110, 111, 125ला हाय केलं, त्याच्यानंतर लो मारला 95 आणि क्लोज होता 120ला क्लोज झाली.
कारण ही 100 रुपयाला ओपन होऊन हाय प्राईजला क्लोज झाली म्हणून ती ग्रीन कॅन्डल बनली. त्याला बुलिश कॅन्डल असं म्हणतात. त्या कॅन्डलचं असं सेंटिमेंट आहे की बाबा बाईंग आली, त्या प्राईजला त्या इन्व्हेस्टर लोकांनी किंवा ट्रेडर लोकांनी बाईंग केली म्हणून ती ग्रीन कॅन्डल बनली. एक्झॅक्ट त्याच्या ऑपोजिटला रेड कॅन्डल आहे. रेड कॅन्डलमध्ये काय होईल की ओपन ही वर असणार आहे. म्हणजे पकडा की सपोज 100ला प्राईस ओपन झाली, ठीक आहे, इथे मी टाकतो, इथे ओपन झाली 100, ओपन झाली 100ला, ठीक आहे. त्याच्यानंतर हाय मारला त्याने 120चा इकडे हाय मारला, हाय 120. त्याच्यानंतर त्याने लो मारलेला आहे जवळजवळ पकडा की 80 रुपीज लो मारला आणि क्लोज होता होता त्याने 90ला क्लोज केली. आपण फक्त एक्झाम्पल घेतोय रॅन्डमली. 90 क्लोज केलं 90, कारण 100 रुपीजच्या खाली क्लोज झालेला आहे म्हणून ही कॅन्डल रेड कॅन्डल बोलेल. आणि रेड कॅन्डल काय सेंटिमेंट आहे, काय दाखवते रेड कॅन्डल, तर रेड कॅन्डल ही सेलिंग दाखवते. त्या प्राईजला त्या पर्टिक्युलर शेअर्समध्ये सेलिंग आली म्हणून लोला क्लोज झाली आणि मग ती रेड कॅन्डल बनली. ठीक आहे, हे कन्सेप्ट झाली क्लिअर. ह्या कॅन्डलच्या बऱ्याच बुलिश कॅन्डलचे बरेच पॅटर्न असतात, त्याच्यानंतर बेरिश कॅन्डलचे बरेच पॅटर्न असतात. ते स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ टाकणारच आहे. परंतु हा व्हिडिओ बेसिकली इन्व्हेस्टमेंट करताना आणि ट्रेडिंग करताना कुठला टाइम फ्रेम यूज करायचा आहे. ठीक आहे, तर पर्टिक्युलर पहिला इंट्राडेबद्दल बोलूया. तर मी पहिला एक स्क्रिप्ट ॲड करतो, म्हणजे एक शेअर रिलायन्स आपण ॲड करूया. रिलायन्स, ठीक आहे, हा रिलायन्स ॲड केला मी. रिलायन्स ॲड केलं. आता रिलायन्समध्ये जेव्हा तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे तर बेसिकली ट्रेडिंग करताना तुम्हाला 5 मिनटं, 10 मिनटं आणि 15 मिनटं या चार्टचा, या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला काम करायचं आहे. जसं पकडा की 5 मिनिट मी गेलो तर हा पूर्ण दिवसाचा 5 मिनिटामध्ये, प्रत्येक 5 मिनिटामध्ये ही कॅन्डल बनलेली आहे. या 5 मिनिटामध्ये ही कॅन्डल बनली, परत नेक्स्ट 5 मिनिटामध्ये ही कॅन्डल बनली. ठीक आहे ना, प्रत्येक 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये ही कॅन्डल बनलेली आहे. तर इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुम्ही 5 मिनिट, 10 मिनिट अँड 15 मिनिट्स या टाईम फ्रेमचा यूज करायचा आहे. माझं सजेशन हे असेल की तुम्ही जरी या 3 टाईम फ्रेमचा यूज करतील, परंतु एक तुमचं असं प्रॅक्टिस जास्त पाहिजे जी तुमची खास असणार आहे. जसं मी माझी ट्रेडिंग करताना 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये ट्रेडिंग करतो आणि कधीतरी आपण 10 मिनिट्स आणि 15 मिनिट्सचा यूज करतो. तर तसं तुम्हाला करायचं आहे आणि त्याची खूप प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, ही झालं इंट्राडेची गोष्ट. आता मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटबद्दल सांगतो. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर लॉंग टर्मसाठी पकडा की एक शेअर तुम्ही आता घेतला आणि 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, जेव्हा पण तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही लॉंग टर्म, त्याला पोर्टफोलिओ असं म्हणतात. तर त्याच्यासाठी तुम्ही डेली आणि वीकली या 2 टाईम फ्रेमचा यूज करायचा आहे. ठीक आहे, त्यासाठी मी एक एक्झाम्पल पण देतो. एक शेअर ॲड करतो, त्याचं नाव आहे तेज नेटवर्क. ठीक आहे, हा मी ॲड करतो. ठीक आहे, लॉंग टर्मसाठी. तर पकडा की मी जर हा ओपन केल्यानंतर मी याचा टाईम फ्रेम वीकली ठेवतो. ठीक आहे, हे का वीकली जर ठेवतो तर मला पूर्ण याचं पकडा की ही स्टार्टिंग डेट आहे 2017, 14 जुलै 2017 पासून तर आत्तापर्यंत या पूर्ण वर्षाचा मला ग्राफ एका ग्राफमध्ये दिसतो जेव्हा मी हा वीकली येतो तर. आणि मला सरळ दिसते की याच्यामध्ये कुठे मुवमेंट आहे, ही अशी मुवमेंट आहे, आणि कुठे डाऊनफॉल आहे. समजा असं गेलं असतं त्याचा जर चार्ट तर तुम्हाला समजलं असतं की प्राईस फॉल झालेली आहे, बरोबर. पण पकडा की हा जेव्हा मी ग्राफ बघतो तेव्हा मी इकडे क्लिक करतो तर इकडे 17 एप्रिल 2020 या डेटला या शेअरची प्राईस होती 33 रुपीज. इकडे जर आपण इन्व्हेस्ट केले असते तर तो आजच्या डेटला 748. तुम्ही विचार करू शकता किती टाइम्सने याने प्रॉफिट दिलेला आहे इन्व्हेस्टर लोकांना. माझा सांगायचा उद्देश हे आहे की जेव्हा तुम्ही लॉंग टर्ममध्ये जाता तेव्हा तुम्ही वीकली आणि डेली टाइम फ्रेम बघायचा आहे. आणि ट्रेडिंगसाठी 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट. मित्रांनो, हा नवीन माझा चॅनल आहे. या चॅनलमध्ये बरंच काही येणार आहे आणि जेपर्यंत आतापर्यंत चाललेलं आहे त्याच्यापेक्षा ट्रेडिंग कशी असते, ट्रेडिंगचं रिअल गेम काय आहे, हे मला सर्व तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे.
सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर पण करा तुमच्या मित्रांना आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.